नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव गुळवणे क्वेस्ट आय एसच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की आयोगानं जे MPSCनं जे नवीन प्रसिद्ध पत्रक टाकलं आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत की नेमकं काय आहे की जे आता बहुपर्यायी जे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असणार आहेत तर त्या संदर्भात जे नवीन महत्त्वाचे बदल केले तर याच्यात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता जी आपली आन्सर शीट असणार आहे तर त्यामध्ये 4 नसून तर टोटल 5 या ठिकाणी गोल देण्यात येणार आहे. तर हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या जे नवीन सर्व बदल आहेत तर याची 1 मार्च 2026 पासून कोणतीही परीक्षा असू द्यात MPSCची तर त्या संदर्भात सगळी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर हे सर्व महत्त्वाचे बदल आपण डिटेल्समध्ये आयोगाचे जे नोटिफिकेशन त्यामध्येच एक व्यवस्थित मी तुम्हाला सर्व सांगून देतो की एक्झॅक्ट काय बदल आहेत आणि कसं आहे. तर हे बघा, आत्ता एक हे जे प्रसिद्ध पत्रक आहे तर ते आयोगानं दिलेलं आहे आत्ता आजच. आणि ही एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर यामध्ये बघा, आता सुरुवातीला जे पेपर होता तर त्यामध्ये एक कार्बन कॉपी असायची आणि तशा प्रकारे असायचं. पण यामध्ये भाग 1 आणि भाग 2 असे बदल करण्यात आलेले आहेत. आणि त्या भाग 2 वरती तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन असणार आहे, वेगवेगळे म्हणजे प्रश्नपत्रिका क्रमांक असेल किंवा नंतर विशेष संकेतांक असेल त्या याचा म्हणजे जे काय सब्जेक्ट कोड असेल, नंतर तुमची साईन वगैरे, हे सर्व डिटेल्स त्या भाग 2 वरती येणार आहेत. आणि तो पार्ट 2 जो आहे तर तो महत्त्वाचा म्हणजे तो पार्ट 2 जे तुमच्या वर्गामध्ये जे शिक्षक तुम्हाला इन्व्हिजिलेटर म्हणून असणार आहे तर त्यांनी तो कट करून साईडनं म्हणजे व्यवस्थित कट करायचा आहे. तुम्ही त्याला काही छेडखानी करायची नाही आहे. आणि याच्या पलीकडेही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जे अगोदर जसा तुमचा जो न्यूमेरिकल अल्फा न्यूमेरिकल जो रोल नंबर असायचा त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि त्याऐवजी आता 7 अंकी जो न्यूमरिक नंबर असणार आहे, 7 अंकी नंबर असणार आहे रोल नंबर. हे सिम्पल, याच्यामध्ये जास्त किचकट असं काही नाही आहे. नंतर बघूयात की जे आता सध्या सर्वात महत्त्वाचा जो बदल आहे तर अगोदर 4 वर्तुळ असायचे किंवा 4 गोल असायचे. तर 4 गोल आपल्याला 4 पैकी 1 गोल टिक करायचा असायचा. आणि नाही केलं तरी इट्स ओके, त्याच्यात काही आपले मार्क वगैरे जात नव्हते. परंतु आता असं नाही आहे. 5 गोल दिलेत, लक्षात घ्या, 5 गोल दिलेत. आता 5 गोल दिले जातील इथनं पुढं. आणि त्यापैकी तुम्हाला जर तुम्हाला उत्तर लिहायचं नसेल तर जो नो म्हणजे 5वा जो गोल आहे की मला उत्तर, समजा मी उत्तर लिहित नाहीये तर त्यासाठी तुम्हाला गोल करायचा आहे की मला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही तर त्यासाठीही तुम्हाला गोल करायचं. ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ते सर्कल फिल करणं आहे. जर ते नाही केलं तर त्या प्रश्नासाठी तुम्हाला 25% इथं मग सांगितल्याप्रमाणे त्या इव्हॅल्युएशनसाठी 25% आणि किंवा 1/4 गुण तुमचे कट करण्यात येणार आहेत टोटल जे तुम्हाला मार्क पडतील त्यापैकी. त्याच्यामुळं हा जो बदल आहे ना तो खूप महत्त्वाचा बदल आहे. या ठिकाणी खूप महत्त्वाचा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. 4च्या ऐवजी 5 सर्कल्स दिलेले जाणार आहेत. आणि त्यापैकी तुम्हाला एक जर उत्तर लिहायचं नसेल, मी परत वारंवार रिपीट करतोय की एक उत्तर जर लिहायचं नसेल तुम्हाला त्या प्रश्नाचं, पर्टिक्युलर प्रश्नाचं, तरी तुम्हाला तो जो गोल आहे तर तो 5वा गोल तुम्हाला त्या ठिकाणी सर्कल करून यायचा आहे. हे लक्षात घ्या. जर तुम्ही ते विसरले तर त्या ठिकाणी तुमचा विनाकारण तुमचे मार्क्स त्या ठिकाणी जाणार. हा एक महत्त्वाचा बदल आहे. आता हे याच्यात दुसरा मुद्दा म्हणजे की ज्या वेळेस ते इव्हॅल्युएशन होणार तर त्यावेळेस इव्हॅल्युएशन करत असताना जी तुमचे चेकिंग होणार तर त्यावेळेस कोणत्या कॅटेगरीजमध्ये तुमचे मार्क कमी केले जातील किंवा रिड्यूस होतील तर मग किंवा ते ग्राह्य धरण्यात येणार नाही तो प्रश्न. म्हणजे काय तर सिम्पल आहे की जर तुम्ही त्याच्यावरती जर सर्कल नाही केले तर, दुसरं म्हणजे तुम्ही मल्टिपल सर्कल केले तर, तिसरं म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये काही म्हणजे खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला तर अशा केसेसमध्ये तुमचं ते मार्क्स म्हणजे ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. ओके. आणि नंतर बघूयात आता आपण की केव्हा तुमची ती जी उत्तरपत्रिका आहे तर ती चेकच नाही होणार. थोडक्यात काय तर ती इनव्हॅलिड समजली जाणार आहे. तर ते कोणकोणत्या कंडिशन आहेत की एक म्हणजे तुम्ही जर जे भाग 2 वरती जर तुम्ही काही स्वाक्षरी वगैरे केली नाही, तुमची साईन वगैरे केली नाही तर त्या कंडिशनमध्ये पण ते इनव्हॅलिड धरलं जाणार. म्हणजे काळजीपूर्वक आपण साईन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी साईनसाठी सांगितलेलं असेल त्या ठिकाणी साईन करणं गरजेचं आहे. काळ्या बॉल पेनाचाच उपयोग करायचा आहे. काळ्या बॉल पॉईंटचा जो पेन आहे तर त्याचाच उपयोग करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही शाईच्या पेनचा उपयोग करायचा नाही आहे. ते केल्यासही तुमचे जे आन्सर शीट येतात ती इनव्हॅलिड पकडली जाईल. नंतर कोणते काही चिन्ह वगैरे अशा गोष्टी त्यावरती करायच्या नाही. आणि जर
काही शेरा वगैरे रिमार्क वगैरे देण्यात आला तुम्हाला, तर ते त्या केसमध्ये पण ते इनव्हॅलिड धरलं जाईल. ओके, अशा पद्धतीनं जे काही त्याच्यावरती इन्फॉर्मेटिव्ह दिलेलं असेल आयोगाने स्वतः, काही QR कोड वगैरे, तर त्या संदर्भात कोणतेही तुम्ही काही म्हणजे छेडखानी वगैरे काहीच करायचं नाही त्याला. ह्या ज्या महत्त्वाच्या काळजी आहेत त्या घ्यायच्या. आणि जे बॅक पेज आहे तर त्या बॅक पेजवरती वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि आयोग या ठिकाणी म्हणलेलं आहे की वेगवेगळ्या सूचना वारंवार अपडेट होत राहतील, तर त्या सूचनाही आपण लक्षात घ्यायच्या आहेत. ओके, तर महत्त्वाचं म्हणजे ही जी एकंदरीत आत्ता जे प्रसिद्धपत्रक आहे तर त्या प्रसिद्धपत्रकात ज्या पण बाबी दिलेल्या आहेत तर त्या कधीपासून लागू होणार आहेत, तर त्या 1 मार्च 2026 नंतरचं ज्याही सर्व परीक्षा आहेत, सर्व म्हणजे उद्या कृषी सेवक असेल किंवा कोणतीही, जर मी जस्ट एक्झाम्पल देतोय, कोणतीही परीक्षा आयोगाने घेऊ द्या त्यासाठी या सर्व गोष्टी लागू असतील. तर हे आता एक इन्फोग्राफिक्समध्ये मी जस्ट तुम्हाला दाखवतो. बघा, हे जे महत्त्वाचे बदल आहेत तर ते म्हणजे काय की काय काय बदल झालेले आहेत महत्त्वाचे म्हणजे, तर इकडे बघा महत्त्वाचे बदल काय काय झालेले आहेत. महत्त्वाचे बदल जे आहेत तर ते आपण बघतोय. एक म्हणजे उत्तरपत्रिका. सर्वात पहिलं म्हणजे काय झालंय, उत्तरपत्रिकेची रचना व बदल झालेली की भाग 1 आणि भाग 2 असणार आहे. तर भाग 2 मध्ये आपल्या पर्सनल डिटेल्स वगैरे, साईन वगैरे ह्या त्या सर्व गोष्टी असणार आहेत. नंतर बैठक म्हणजे आपला रोल नंबर आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत की रोल नंबरमध्ये जर सुरुवातीचा 8 अल्फा न्यूमरिक टाईपचा होता, 8 अंकांचा होता, तर तो आता 7 याचा झालेला आहे. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की 4 गोलच्या ऐवजी, 4 सर्कलच्या ऐवजी आता 5 सर्कल असणार आहेत त्या ठिकाणी. किती? 5 सर्कल असणार आहेत. ओके, आणि जर तुम्ही कोणताही पर्याय त्यातलं निवडला नाही, जर तुम्हाला आन्सरही द्यायचं नसेल त्याचं, किंवा तुम्हाला आन्सर माहीत नाही आहे एखाद्या क्वेश्चनचं, तुम्हाला ते लिहायचं नाही, तरी अशा केसमध्ये सुद्धा एक तुम्हाला क्वेश्चन सर्कल करायचा आहे. ही एक बाब या ठिकाणी अत्यंत म्हणजे लक्ष द्यायची विषय आहे हा. ओके, आणि नंतर जर ते त्याच्यामध्ये तुम्ही जर काही छेडखानी वगैरे काही केलं किंवा मल्टिपल अटेम्प्ट्स केले, जास्त गोल भरले, तर अशा केसमध्ये तुम्हाला मग निगेटिव्ह मार्किंगला सामोरं जायचं. हे अगोदरपासून आहे, याच्यात काही विशेष असा नाही बदल. फक्त एक लक्षात घ्यायचं की अवैध कधी ठरवण्यात येणारे उत्तरपत्रिका, जर तुम्ही त्याच्यावरती साईन नाही केली, जो पार्ट 2 असणार आहे आपल्या आन्सर शीटचा, त्याच्यावरती साईन नाही केली किंवा त्याच्यावरती काही तुम्ही वेगळा मजकूर वगैरे लिहिला, अशा केसमध्ये तुमची जी आन्सर शीट आहे तर ती इनव्हॅलिड धरली जाईल. आणि त्याच्यावरती जर क्वेश्चन बुकलेट क्रमांक जर नाही लिहिला तर त्या केसमध्ये सुद्धा हे इनव्हॅलिड धरल्या जाणार आहे. म्हणजे ते थोडक्यात चेकच नाही होणार. ओके, आणि ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या बॅक पेजवरती देण्यात आलेल्या आहेत आणि आयोग त्याला वेळोवेळी म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करत जाणार. तर हे सर्वात महत्त्वाच्या बाबी होत्या. आणि असेच जे एक्सक्लुझिव्ह कंटेंट आपण घेऊन येत आहोत, आपल्या जे प्लॅटफॉर्म आहे तर ते प्लॅटफॉर्म आहे क्वेस्ट IAS म्हणून. याच्यावरती आपलं प्ले स्टोअरवरती या नावाने ॲप्लिकेशन आहे, क्वेस्टिफाय CSE प्रेप म्हणून नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे. तर ते तुम्ही बघू शकता. आणि जर काही तुम्हाला अडचणी असतील तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या ॲग्रिकल्चर आणि बॉटनी या विषयाच्या ऑप्शनलच्या आपण म्हणजे ऑप्शनलच्या बॅचेस आहेत MPSCसाठी, UPSCसाठी, आणि आत्ता सध्या इंटिग्रेटेड फॉरेस्ट्रीची पण आपली बॅच चालू आहे. तर अशाच नवीन नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही सूचना असतील, आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.